कालच्या व्हिडिओमुळे बरेच लोकांचे मन दुखावले गेले असतील, त्याबद्दल मी खरंच माफी मागते. कारण आतापर्यंतची हिस्ट्री आहे की मला वाईट बोलणारे फक्त ह्या बायकाच होत्या, म्हणून मी कालच्या व्हिडिओमध्ये तसं मला फुटकळ तोंडाची बोलणारे जे काही बायका आहेत ना, तर हो मी फुटकळ आहे, पण मनामध्ये कुठलाच पाप मी ठेवत नाही. काही लोकांसारखं तोंडामध्ये साखर घेऊन बोलत नाही कायम, मनामध्ये कितीतरी पाप असतं समोरच्या व्यक्तीबद्दल, परंतु तोंडावर एकदम साखर ठेवून इतकं गोड बोलतात ना की लिटरली कोणाला वाटेल की नाही 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 किती चांगल्या बायका असतील की नाही. असं प्रत्येकांबरोबर होत असते बरं का, हे माझा पर्सनल अनुभव नाहीये, पण लिटरली वेळ आल्यानंतर ना सगळ्यांनी आपापली अवकात दाखवून देतात. बरं असो, मला जास्त संताप काढायचा नाही आहे, ते आता भरपूर झालंय. तर मी इथे पुरणपोळीचा बेत केला होता आणि लिटरली या घरामध्ये ही शेवटची पुरणपोळी आहे आणि मला कायम मला कायम साखरेचीच पुरणपोळी आवडते. गुळाची पुरणपोळी मला फारशी काही आवडत नाही. पोळी खाण्यासाठी फक्त मी एकटीच होते म्हणून फक्त देवासाठी आणि माझ्यासाठी 2च पोळ्या टाकल्या, मस्तपैकी ताट वाढून घेतलं, देवाला नैवेद्य ठेवला. अर्ध जेवण होत आलं होतं तेव्हाच इतकी झोप येत होती की म्हटलं आता झोपीशिवाय पर्यायच नाही.